गुड मॉर्निंग गाईज. आज मी तुम्हाला दाखवत आहे आमच्या गावाचं. इथे आमचं आधी लग्न लागलेलं होतं आणि आता तिथे असं सुंदर असं छान मंदिर आहे आपलं गजानन महाराजांचं. चला तर तुम्हाला दाखवते. सकाळची सगळ्यात पहिली सुरुवात म्हणजे आपल्या महाराजांपासून. गजानन महाराजांना सकाळी सकाळी शिवप्रभात आणि नमस्कार. आपल्या दिवसाचा आजचा पहिला ब्लॉग शूट करण्यासाठी मी आली आहे माझ्या सासरी. आता तुम्हाला हळूहळू सर्वांची ओळख करून देणार. सो चलो गाईज, ह्या आमच्या सर्वात मोठ्या ताई. आम्ही सकाळी सकाळी मंदिराला भेट द्यायला असे सुंदर असे निसर्गरम्य वातावरणात आमच्या आई. आमची गाडीची फरारी की सवारी निघाली. आता आम्ही निघाले आहोत भातखेळा जाण्यासाठी, म्हणजे आमच्या मिडल नंदेकडे. तर तुम्हाला दाखवणार तिथला शूट, वातावरण कसं असणार. हे आमचं होमटाऊन. चलो. बाबा कुठे गेले? घरात काही नसलं तर चालतं, पण निसर्गरम्य वातावरण जरूर पाहिजे. पावसाळ्यात दिसलेली ही झाडं, जास्वंदी, बेल, जांभूळ, हे आमची तुळस. सो चलो गाईस, चलो. लविश आपण कुठे जातोय? बोल, कोणाकडे? सो चलो. तुला जायचंय का? सो आता फॅमिली इंट्रोडक्शन. बाबा इकडे बघा, हे आमचे बाबा. हा आदू, लविश, बाबा, हस, ताई, आई आणि आम्ही सर्व. बाय बाय. आता आम्ही चालले आहोत दुसऱ्या आत्याकडे. कुठे जातोय आपण? नाही, तनू दादाकडे. तिथे गेल्यावर तिथे आपण मज्जा करणार आहे ना. तिथे गेल्यावर मजा दाखवायची सर्वांना. ओके. हो, गाडी पण घेतली बाळाने. बघू आता तिथे गेल्यावर. ताईंना गाडीमध्ये मळमळ होत आहे, तर म्हणून त्या एकदम उदास झाल्या आहे. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, समजेल आता तिथे गेल्यावर. दवाखाना रे. आता राणीताईकडे त्यांच्या घराचा हा सुंदर असा व्ह्यू. आम्ही आता पोहोचले आहोत, तर तुम्हाला एंट्रन्स दाखवते राणीताईकडे. हे त्यांना आवडलेली थीम त्यांनी बनवलेली आहे. सो जेवणाची तयारी चालू आहे. राणीताईंना मला सरप्राईज द्यायचं होतं. हे त्यांना आवडलेलं घड्याळ. हाय, कस काय? पुढे थांबवायचं सांगितलं होतं, त्याच्यासाठी कणिक मळून झाली या व्हिडिओमध्ये. कशा काय ताई? कशा काय? बसा ताई. सुंदर अशी मजा आली. आता त्यांच्या बाकीच्याला दाखवते. हे त्यांच्या मशीनचा खजाना, हे बॅक रूम, हे स्पेशल त्यांच्यासाठी त्यांनी बनवून घेतली. बाकी घरचंच असं. सो गाईज, आता तुम्हाला मी दाखवणार जेवण काय आहे काय नाही, आणि याच्या पुढे आम्ही कुठे जाणार आहोत ते पण तुम्हाला मी शेअर करणार. सो चलो.
सेम ते सांगतोय. अरे जेवणाचं पाऊर आली. अरे हा पण आमचं आहे पद्मालय हे ठिकाण गणपतीचे. तर मी तुम्हाला आमच्या फॅमिलीमधील आता एक आणि एक मेंबर इंट्रोड्यूस करून देणार आहेत. तर या आहेत आमच्या आई, समोर आहेत हे आमची फॅमिली. आता यांनी आम्हाला यांच्या गावाजवळ पद्मालय हे ठिकाण दाखवले आहे. हे गणपती तीर्थक्षेत्र खूप प्रसिद्ध आहे आणि असं म्हटलं जातं की तुम्ही जर तुमच्या मनातली काही इच्छा इथे ठेवली तर तीही पूर्ण होती. अशा प्रकारे मी तुम्हाला आता गणपतीचे दर्शन दाखवणार आहे. तर यांच्या गावाचे तीर्थस्थान हे आम्हाला दाखवत आहे पद्मालय हे स्टेशन. तर चला आपण सर्वजण जाऊया. चप्पल म्हणजे आता गर्दी नसल्यामुळे हा मी चप्पल आतमध्ये नेत आहे. पुढे पात्रदाणे काढण्याचं ठिकाण हे आहे. हे दोघी ननदबाई मोठ्या, हे त्यांचे मिस्टर लहान ननदबाईंचे. सो असं हे स्टेशन. इथे असं सुपर असं फुले. आहे तनु दादा, तुमच्याकडचं प्रसिद्ध ठिकाण आहे काही? थोडीशी आम्हाला माहिती सांगा त्याच्याबद्दल काही. असंख्य असे जुने हे बांधकाम आहे. यांचं म्हणणं असं आहे की पुरातन काळात म्हणजे जर आपली काही आपण इच्छा ठेवली तर ती पूर्ण होत असते. पण बघा ना किती सुंदर असं. काय म्हणायचं तुम्हाला? हा पुरातन काळाचा घंटा म्हणजे तरी कितीतरी वर्षांपूर्वी का? ओके, पण तो तर खूप जुना दिसत आहे. म्हणजे खूप फार काळा वर्षापूर्वी का? तुमच्या बाबांनी दिलेला आहे का हा? हे महादेवांचं मंदिर. महादेव सर्व देवांचं मंदिर कुठेही असतं तिथे महादेवांशिवाय काही नसतं. महादेव श्री शिवाय नमस्ते. जा. काय माझं पुढचं प्लॅन काय तुमचं? आम्ही आता घरी जाणार आहे आणि आम्ही नांदेडला जाणार आहे. आजारी पडलेले ही व्यक्ती आजारी पडलेला आहेत पण जबरदस्ती म्हणजे पूर्ण प्रेशराईज करून करून चला 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 चालत राहा. तिथले भाविक बघतो. जर तुम्हाला काय घ्यायचंच म्हटलंस छोटे छोटे मज्जा बघा. लास्ट निरोप समारंभ चालू आहे. पहिला आम्ही व्हिजिट करून फक्त एवढंच पाहिलं गेलं. गार्डन बघायचं बाकी राहिलं पण असं वाटतंय की आता खूप वेळ झाला आहे त्यामुळे आम्ही नाही थांबू शकत. वटचा असा निरोप समारंभ. बाय. चलो.